नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. देवपूजा आज झालेली आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं चला तुम्हाला आज देवपूजा केलेली आहे, म्हणजे सकाळी केलेली. पण म्हटलं आता संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे सकाळी तर तुम्हाला ब्लॉग तेव्हा सकाळी खूप गडबड होती. मला थोडंसं टेन्शन होतं. टेन्शन म्हणजे मला असं वाटत होतं की मी व्हिडिओ बरोबर पोस्ट करू शकेन की नाही, करू शकेन की नाही. पण थोडासा उशीर झालाच. मला 1ला पोस्ट करायचा होता, पण 1:30 वाजला. तरी पण प्रयत्न मी केला. आणि चला आता गुरुवार आहे. आज बऱ्याच दिवसानंतर मला आल्यानंतर असं होतं ना, की साडी नेसायची. पण आज पण मला उशीर होता. आज मी सकाळपासून ठरवून गेलेली, की आज सकाळी थोडंफार आवरलेलं असलं, सगळं व्यवस्थित झालेलं असेल, आज पटापट यायचं घरी आणि साडी नेसायची. कारण बऱ्याच दिवसांमध्ये मी साडी नेसलेली नाहीये गुरुवारची. तुम्हाला माहिती आहे मी गुरुवारचे पिवळे कपडे तर घालते, पिवळ्या रंगाचे. पण बऱ्याच वेळा साडी पण नेसते. पण हल्ली बरेच महिने मला काही साडी नेसायला मिळाली नाहीये. आज असं डोक्यात भरपूर ठरवलेलं, पण ते काही शक्य नाही झालं. मग ड्रेसच घातला. आता जेवणाला सुरुवात करायची विचार करते. सकाळचं सचिनने असंच बाहेर ठेवलंय, थोडी वरण उरलंय त्याचं, जे मुगाचं केलेलं, भाजी पण उरली आहे. आणि जेव्हा उरतं ना, तेव्हा तुम्हाला सांगतो मी तुला टेस्ट करण्यासाठी ठेवलंय ते. म्हणजे मी फोडणी घातलेलं वरण कसं लागतं ते तुला पण कळलं पाहिजे ना, किंवा सकाळची भाजी कशी लागते संध्याकाळी त्याची टेस्ट काय होती ते तुला कळली पाहिजे, म्हणून मी थोडं थोडं तुला ठेवतो. तर माझ्यासाठी ठेवलेला आहे. आता मी विचार करते. मटकी आहे, मटकीची भाजी करायची विचार करते. वरण भात आहे, मटकीची भाजी, आपल्या ज्या चण्याच्या पिठाच्या मी त्याचा विचार करते. पोळ्या करायच्या, जसं पुरणपोळ्या करतो ना आपण. पुरणपोळ्या नाही म्हणता येणार त्याला, आपण गुळपोळी वगैरे जे म्हणतो ना, किंवा तिळपोळी वगैरे तशा पद्धतीने पोळ्या करायचा विचार करते आज. तर ते करायचं आहे. आज मला विचार असा चाललाय की काहीतरी भजी वगैरे काहीतरी करू. बघते भेंडी फ्राय विचार चाललाय, भेंडी फ्राय किंवा मग भजी असं काहीतरी चाललंय. सचिनला थोडंसं घाबरवलं मी, म्हटलं तुला आज मटकीचा मी राईसच करून देणार. तो बोलतो मटकीचा नको करूस, मुगाचा एक वेळ चालेल पण मटकीचा नको करूस. तर आमच्याकडे पण हे सिनारिओ असतात, म्हणजे 2 माणसं आम्ही जरी खाणारी असलो ना, तरी पण आमच्याकडे पण हे सगळं असतं, की प्रत्येक वेळेस विचार करून बनवावा लागतो, की ही भाजी बनवू की ती भाजी बनवू, आणि ती भाजी बनवू की ही भाजी बनवू. तर माझ्याकडे मटकीला बऱ्यापैकी मोड आलेली आहे. तर मी विचार करते थोडंसं त्याचं बॅटर करून ठेवते डोश्यासाठी. त्याचे डोसे पण खूप छान होतात. मुगाचे जसे होतात तसेच मटकीचे पण होतात. तर चला आता जास्त बडबड न करता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. पूर्ण हा डबा भरून माझ्याकडे मटकी होती, जी तुम्हाला मी आधीच दाखवलेली. माझ्या मते ह्या आठवड्याच्या सुरुवातीला मी ती म्हणजे करून ठेवलेली. आणि एखादं कडधान्य असं फ्रिजमध्ये असेल तर मग बरं पडतं. एखाद्या वेळेस नाश्ता पण होतो, भाजी पण होते, सगळंच होऊन जातं. तर आता मी थोडीशी जी आहे ती साईडला ठेवली आहे, ज्याची आता भाजी करायची. आणि याचं ना मी आता डोसे किंवा आपण उत्तप्पा वगैरे जसं म्हणतो ना, तसे करू शकतो. तर त्याच्यासाठी ही जी सगळी मटकी आहे ती मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं आवडत असेल वेगवेगळ्या प्रकारची पिठं जी अवेलेबल असतात, किंवा फक्त तांदळाचं वापरलं तरी देखील चालेल. पण माझ्याकडे जे मिक्स भाकरीचं पीठ आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि नाचणी अशी 4 प्रकारची पिठं आहेत. तर मी असे कुठलेही डोसे वगैरे करायचे असेल किंवा असं थालीपीठ वगैरे करायचं असेल, तर सरळ हे भाजणीचं म्हणजे जे हे भाकरीचं पीठ असतं ना, तेच वापरते. त्याच्यामध्ये धणा, जिरा, बडीशेप आणि काळी मिरी ही जी पावडर माझ्याकडे केलेली असते ती टाकलेली आहे. मी आलं, लसूण, मिरची वगैरे असं काही वापरणार नाहीये. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकलंय, कारण बरोबर चटणी वगैरे केली जाते तर त्याच्यामध्ये थोडंफार मीठ असतं, म्हणून याच्यामध्ये अगदी कमी टाकणार आहे. थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हे आता ना आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. थोडासा मी रवा टाकलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. जर हे तुम्हाला इन्स्टंट करायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही टाका आणि मग मिक्सरला फिरवा आणि मग लगेच डोसे करून घ्या. आता मी हे रात्रभर ठेवणार होती, म्हणून त्याच्यामध्ये मी दही वापरलेलं नाहीये. हे असंच ठेवायचं. सकाळी जेव्हा आपण डोसे किंवा जे आपल्याला उत्तप्पा वगैरे काही करायचं असेल, ऍक्च्युली याचे डोसेस खूप छान होतात. तर तेव्हा करायचं असेल तर याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा कांदा चिरून टाकायचा. कांदा रफली चिरलेला टाकायचा, असा खूप जास्त बारीक बारीक चिरून नाही टाकायचा. थोडीशी कोथिंबीर असेल ना की मस्त असं हे डोसे किंवा अप्प्यांचं बॅटर सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असं होऊन जातं. तुम्हाला जर रवा वरतून टाकायचा असेल तर वरतून देखील टाकलात तरी देखील चालेल.
तर बॅटर मी आता बनवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आता मी कुकर लावून घेणार आहे, ज्याच्यामध्ये वरण भात आता मला परत करायचंच आहे. वरण भात आणि भाजी एका साईडला फोडणीला टाकायचे, पण भाजी मी थोड्या वेळाने टाकते फोडणीला. आता आज गुरुवार म्हटल्यावर मी तुम्हाला म्हटलेलं की मला पोळी करायची आहे. तर ही चण्याच्या पिठाची किंवा चण्याच्या सारणाची पोळी, तर ती करायची. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय, थोडंसं चिमूटभर मीठ घेतलंय आणि ना हे खूप मी सैलसर मळून घेणार आहे. अगदी म्हणजे पातळ, जसं बऱ्याच वेळा पुरणपोळीला वगैरे करतात ना तसं. म्हणजे आता मला पण कळायला लागलं की पुरणपोळीला बऱ्यापैकी पातळ लागतं. जेवढं पातळ असेल तेवढी ती पुरी म्हणजे काय बोलतात ना, पुरणपोळीची जी पोळी असते ती छान लाटली जाते, अगदी स्मूथ. तर तसंच मी हे थोडंसं पातळ असं लावलंय, थोडंसं तेल पण जास्त लावलंय आणि थोडंसं पातळ करून घेतलंय. थोडंसं एक 5-10 मिनिटं मग ते मी हे ठेवून देणार आहे आणि मग आपण याची जी आपली पोळी आहे ती लाटायची. तर पोळीसाठी मी आता इथे तयारी करून घेणार आहे बघा. तर माझ्याकडे केळीचं पान अवेलेबल असतं, तुम्हाला मी बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगते. केळीचं पान असलं की माझा प्रश्न सुटून जातो. आणि हे कसं ना, गरम गरम जेव्हा आपण एखादा पदार्थ काढतो ना, तेव्हा मग तो रुमालावर ठेवा किंवा मग एखाद्या जाळीवर ठेवा आणि मग ते थंड होतं, मग खालच्या याला पाणी सुटतं. मग अशा वेळेस केळीचं पान मला बरं वाटतं आणि नैवेद्यासाठी पण होऊन जातं, म्हणून माझ्याकडे नेहमी एक्स्ट्रा असतं फ्रीजमध्ये. तर आता मी इथे तवा गरम करायला ठेवलाय आणि एका प्लेटमध्ये जे केळीचं पान होतं ते काढून ठेवलंय. त्याच्यामध्ये छोटा कावेलता घेतलेला आहे, तेवढा मला लागणार नाही, बऱ्यापैकी हातानेच होईल उचलणं माझं. आणि आता आपण ना जी पोळी आहे त्याच्यात सारण भरून घेऊन त्या लाटून घ्यायच्या. तर या लाटण्याची पद्धत म्हणजे मी हे पहिल्यांदाच करणार आहे. मी असं हे लाडू बऱ्याच वेळा केलेत, करंज्या पण याच्या केल्यात. करंज्या करताना मात्र त्याच्यामध्ये खोबरं वगैरे सगळं टाकते, खोबरं तीळ वगैरे असं सगळं टाकलं ना की छान होतात मग करंज्या. तूप राहिलेलं तर तूप थोडंसं मी काढून घेतलंय. आता काय करायचं, आपण जशी पुरणपोळी किंवा जशी शेंगदाण्याची पोळी किंवा तिळाची पोळी वगैरे जशी लाटतो तशाच पद्धतीने लाटायची. 2 पद्धती आहेत याच्या, म्हणजे 2 वेगवेगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग मध्ये सारण भरायचं आणि एका पोळीवर ती मग दुसरी पोळी टाकून घ्यायची आणि मध्ये त्याचं सारण भरायचं. नाहीतर मग आपण जसं पुरण भरतो तशाच पद्धतीने मग डायरेक्ट हे करायचं. तर मी आता हे इक्वल छोट्या छोट्या साईजचे 6 ते 7 गोळे या पिठाचे होतील तेवढेच करणार आहे. आणि आता एवढे काही खाल्ले पण जाणार नाही. मी या पोळ्या सगळ्या करेन या, पण यातल्या 2 पोळ्या फक्त खाल्ल्या जातील, म्हणजे एक सचिन आणि एक माझी. आणि बाकी मग तर उद्या सकाळी नाश्त्यासाठीच होऊन जातील, म्हणजे चहा बरोबर वगैरे खाण्यासाठी अशाच पद्धतीच्या होतील. आणि मी विचार करते की डोसा मग मी आता टिफिनसाठीच करेन. डोसा आणि चटणी ते परफेक्ट होईल. त्याचा ढोकळा पण खूप छान होतो. तुम्ही नसेल कधी ट्राय केला तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता मी हे लाटते बघा आणि खूप जास्त पातळ नाही लाटणार आहे. तर हे एवढंच करून घेते. आता याच्यामध्ये जे आपलं सारण केलेलं होतं त्या दिवशी चण्याचं, तर ते याच्यामध्ये भरते. आणि भरताना ना पण हे जसं आपण अलगद लाटतो ना तसंच लाटावं लागतं, कारण ना हे सारण ड्राय आहे. तर ना ते सगळीकडे पसरलं तर पटकन जातं, पण ना त्याच्यामध्ये एअर पकडल्यासारखं ते असं फुलते ती आतमधली चपाती. त्याच्यामुळे हे जे सारण आहे ते व्यवस्थित पहिलं दाबून घ्यावं लागतं. म्हणजे हे आता मी करता करताच शिकलेली आहे. मला पण हे एवढं माहिती नव्हतं. म्हणजे बऱ्याच वेळा लाडू वगैरे केलेले आहेत मी, पण अशी पोळी म्हटलं पहिल्यांदाच करून बघू. आणि आपण करंज्या केल्या तर त्या काय मस्तच होतात, प्रश्नच नाही. तर आता ही बघा मी ह्याच्यापेक्षा थोडीशी किंचितशी थोडीशी मोठी लाटणार आहे आणि आता तव्यावर दोन्ही साइडने आपण या परतून घ्यायच्या. हे मात्र ना जशा आपण पुरणपोळ्या करतो ना तशा मस्त अशा फुलतात. फक्त तूप लावून दोन्ही साइडने छान असं खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे त्या छान फुलतात. आज जो सकाळी व्लॉग मी अपलोड केलेला ना, त्याच्यावर बऱ्याचशा अशा कमेंट होतात, की साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बरेचसे जण कढीपत्ता वापरत नाही. काही जण असं म्हणतात, की कढीपत्ता, कोथिंबीर आम्ही वापरत नाही. पण मला असं वाटतं, की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल. आता आमच्याकडे प्रत्येक वेळेस म्हणजे असं काही नाहीये, म्हणजे खिचडीमध्ये फोडणीला कढीपत्ता आणि कोथिंबीर असतेच असते. एखाद्या वेळेस कोथिंबीर नसेल, पण कढीपत्ता तर असतो. कारण कोथिंबीर आपल्याकडे नसेल तर आपण नाही वापरत. पण कढीपत्ता
तर माझ्या मते फोडणीला असतो जिरं, कढीपत्त्याची फोडणी असतेच असते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता जसं तुमच्या कमेंट मार्फत मला त्या कळतात, तर मी पण एखाद्या दिवशी फक्त अशी जिऱ्याची वगैरे फोडणी देऊन मग ती खिचडी करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्याची टेस्ट पण तुमच्याबरोबर शेअर करेन की मला ती पद्धत कशी वाटली ते. तर इथे बघाल तुम्ही पोळी एक आपली झालेली आणि छान फुलली, मस्त अशी फुलली. म्हणजे मला वाटलं नव्हतं, मला थोडंसं पहिलं असं वाटत होतं की या फुलतील की नाही, पण त्या छान फुगल्या. आणि मला जेव्हा असं वाटतं ना की असं मला या जेव्हा मी करते ना, तर मला असं वाटतं की काश मला अशा पुरणपोळ्या कधी जमणार आहेत की मस्त अशा छान टम्म अशा फुगलेल्या. पण या सगळ्यातनं मी तो पण एक शिकण्याचा प्रयत्न करत असते. या छोट्या-छोट्या गोष्टी मी वेगवेगळ्या ट्राय याच्यासाठीच करत असते की मला काहीतरी वेगवेगळं त्यातनं शिकायला मिळेल आणि मला पण थोडीशी प्रॅक्टिस होईल. कारण प्रत्येक जण हा काही प्रत्येक गोष्टीत तेवढा असा पारंगत नसतो. करून-करूनच माणसाला शिकतो माणूस. तर आता आपल्या या छान पोळ्या आहेत त्या मी आता लाटून घेते. 6 झाल्या आहेत माझ्या मते. आज ना किचनमधलं खूप काही शूट करता आलं नाही मला. कारण जेवण वगैरे पटकन आवरलंय मी आणि तुम्हाला माहिती आहे आता फादर्स डे आहे. तर फादर्स डेच्या ना थोड्याशा कस्टमाइज हॅम्परच्या ऑर्डर्स आहेत. तर त्या ते थोडंसं काम आहे मला. म्हणजे कशा पद्धतीने हॅम्पर्स आहेत ते कस्टमाइज आहेत, म्हणजे जे क्लायंट्सने सांगितले तसेच आहेत. पण मला त्याच्यामध्ये काय थोडंसं इनोव्हेट किंवा क्रिएटिव्ह दरवर्षी वेगवेगळं काय करता येईल ना, याचा सगळा विचार करून आज सगळं ते करायचंय. अनायसे संडे आलाय त्याच्यामुळे एक चांगलं आहे, मला पूर्ण सॅटर्डे पण आहे आणि संडे पण मिळणार आहे, म्हणजे तेवढी अशी घाई गडबड होणार नाही. जर तुम्हाला अशा काही आयडियाज बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे मग मला तर तुमच्याबरोबर शेअर करता येईल. माझ्याकडनं तर मी प्रयत्न करेन तुम्हाला असं काहीतरी छान वेगळं असं शेअर करण्याचं फादर्स डे निमित्त. माझ्याकडनं असेल प्रयत्न, पण तुम्हाला बघायचं असेल घरच्या घरी तुम्ही काही असं करू शकता, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. नक्की मी फादर्स डेच्या आधी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन माझ्याकडनं, पण कमेंट मात्र नक्की करा. तर आता हे थोडंसं माझं सगळं लिखाणाचं काम झालं. काही गोष्टी माझ्याकडे आहेत, काही गोष्टी नाही आहेत, किंवा थोडंसं असं सगळ्या गोष्टींचं सगळं पूर्ण मला लिहावं लागणार आहे. तर त्याच्यानंतर मग आता मी जेवून येते ते दाखवू. त्याच्यानंतर मग मला थोडंसं आज बऱ्याच दिवसापासून शिवाजी पार्कला जायचंय, तर आज थोडंसं मग राऊंड मारण्यासाठी म्हटलं जाऊया. माइंड फ्रेश होतं, काम करायला खूप जास्त एनर्जी मिळते, डोकं अगदी छान म्हणजे बोलतात ना जास्त स्पीडने धावतं, असं मोकळ्या हवेत गेलं छान, थोडंसं विचार केला ना की आयडियाज वगैरे मला खूप जास्त सुचतात. तर आता तिथे जायचा विचार आहे. तर पहिले नैवेद्य वगैरे आता दाखवून घेतो, जेवतो आणि मग शिवाजी पार्कला जाऊया आपण. पार्कात आलो, त्याच्यानंतर उद्यान गणेश मंदिर आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. मग तिथे बाप्पांचं दर्शन घेतलं. तुम्ही टाईम पण बघताय, जवळपास 11:30 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि थोडी एक पण म्हणजे आमचा ऑलरेडी एक राउंड मारून झालेला आणि एक राउंड करायलाच आम्हाला अर्धा तास गेला. मग इथे थोडंसं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पाऊल निघता घेतलं, कारण ऑलरेडी 11:35 झालेले. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 11:45 आणि मग झोपेपर्यंत 12 12:15 होते. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल तर कमेंट मार्फत सुचवायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.